गुरुवारी कोणते नियम पाळावे? गुरुवार हा हिंदू परंपरेत गुरुचा दिवस मानला जातो. अनेक भक्त या दिवशी भगवंतात्रेय श्री स्वामी समर्थ आणि आपल्या सद्गुरूंचे स्मरण करतात. या दिवशी श्रद्धा, सेवा, नामस्मरण आणि सदाचार यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत बाह्य विधीक्षमांची श्रद्धा, विश्वास आणि चांगले आचरण अधिक महत्त्वाचे मानले जाते. दिवसाची सुरुवात गुरुवारी शक्य असल्यास लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ व साधी वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर घरातील देवघर किंवा पूजेचे स्थान स्वच्छ करून दिवा लावावा. स्वच्छ आणि शांत वातावरण मनाला एकाग्र होण्यास मदत करते. श्री स्वामी समर्थांचे स्मरण पूजेपूर्वी मन शांत करून श्री स्वामी समर्थांना नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ॲश 8 किंवा आपल्या वेळेनुसार अधिक वेळा जप करता येतो. जप करताना संख्या महत्वाची नसून श्रद्धा आणि एकाग्रता महत्वाची असते. पूजा आणि अर्पण श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमा किंवा पादुकांसमोर दिवा, उदबत्ती, फुले आणि शक्य असल्यास साधा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य महाग असणे आवश्यक नाही. भक्तिभावाने अर्पण केलेले साधे फल किंवा घरचे अन्नही पुरेसे असते. चरित्र वाचन गुरुवारी श्री स्वामी समर्थ चरित्रातील एखादा अध्याय किंवा काही पाने वाचल्याने त्यांच्या जीवनातील उपदेश, भक्ती, सेवा आणि सदाचार यांचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. वाचन करताना त्यातील शिकवण दैनंदिन जीवनात कशी आचरणात आणता येईल याचाही विचार करावा. सेवाभाव स्वामी समर्थांनी सेवेला महत्त्व दिल्याचे अनेक भक्त मानतात. त्यामुळे गुरुवारी शक्य असल्यास गरजूंना अन्नदान, पाण्याची व्यवस्था, पक्षी प्राण्यांना अन्न देणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे हा चांगला उपक्रम ठरू शकतो. सेवा ही केवळ दानापुरती मर्यादित नसून प्रेमाने, नम्रतेने आणि सहकार्याने वागणे ही सेवाच आहे. दिवसातील आचरण गुरुवारी सत्य बोलणे, रागावर नियंत्रण ठेवणे, कोणाची निंदा न करणे, नम्रपणे वागणे आणि प्रामाणिकपणे आपले काम करणे यांचा प्रयत्न करावा. श्रद्धा आणि चांगले आचरण यांची सांगड घातल्यास भक्ती अधिक अर्थपूर्ण होते. ठीक, वरील गोष्टी अनेक भक्त श्रद्धेने पाळतात. त्या सर्वांसाठी बंधनकारक नियम नाहीत. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत सर्वात महत्वाचे म्हणजे सदाचार आणि निस्वार्थ भाव. श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत नामस्मरणाला विशेष स्थान आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मन शांत करून पूर्ण श्रद्धेने करावा. जप करताना घाई करू नये. प्रत्येक मंत्र उच्चारताना स्वामींचे स्मरण आणि त्यांच्या चरणी आपले मन अर्पण करण्याचा भाव ठेवावा. सेवा आणि दान शक्य असल्यास या दिवशी गरजूंना मदत करावी. अन्नदान, पाण्याची व्यवस्था, वृद्धांची सेवा, आजारी व्यक्तीची विचारपूस किंवा पक्षी प्राण्यांना पाणी देणे हेही सेवाच आहे. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भाव ठेवावा. वाणी आणि वर्तन गुरुवारी शक्य तितके शांत राहावे. कटू बोलणे, राग, मत्सर खोडे बोलणे आणि दुसऱ्यांची निंदा टाळण्याचा प्रयत्न करावा. गोडवाणी आणि नम्र स्वभाव हेही भक्तीचे महत्वाचे अंग आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर, आई वडील, गुरु आणि घरातील वडीलधार यांचा आदर करावा. त्यांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करणे हा अनेक भक्तांचा सुंदर संस्कार आहे. घरातील सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणे हीच खरी स्वामी सेवा आहे. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून आरती करावी आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे. दिवसात झालेल्या चुका मान्य करून सद्बुद्धी, धैर्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.